गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. आपण चाललो आहोत आपल्या डहाणू येथील विघ्नहर्ता गणपती बाप्पा पाहण्याकरता. प्रत्येकाच्या आयुष्यातले विघ्न, संकट, दोष दूर करून त्यांच्या प्रत्येक मनोकामना पूर्ती करता आवर्जून ह्या गणपती बाप्पांचं दर्शन घ्या. स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये. आपण आहोत ढाणू येथे विघ्नहर्ता गणपती बाप्पा पाहण्याकरता आणि आपल्याबरोबर आहेत महामंडळाचे सदस्य, त्याचबरोबर अध्यक्ष सर आणि निखिल देसाई सर. आता तुमची माहिती तुम्ही द्या ह्याच्याबद्दल. नमस्कार. प्रगती पाटील यांच्या चॅनलवर सर्वांचा मी धन्यवाद व्यक्त करतो. आज डहाणूचा विघ्नहर्ताबद्दल थोडीशी माहिती देतो की हा मंडळ आधी एक मित्राच्या घरी गणपती बसत होते, पण त्याचा जेव्हा संकल्प पूर्ण झाला त्यानंतर मित्राबरोबर आम्ही सर्व बसले होते की आता पुढच्या वर्षी काय, तर आपण सगळे पैसे गोळे करून बाप्पाला गणपती मांडू. तेव्हा आम्ही सर्व शाळेत असायचे आणि दिवसाचे 1 रुपया जमा करून वर्षाचे 365 रुपये जमा करायची संकल्पना घेतली आणि अध्यक्षच्या घरी बसून संकल्पना घेतली की आपण बाप्पाच्या मंडळाची स्थापना. लहान गणपती आणायचे आम्ही. सुरुवातीला 2005 पासून हा मंडळाची स्थापना झाली. 2012ला आम्ही ऑफिशियली सिद्धिविनायक मंडळाला रजिस्टर्ड केला. 2016 पासून डहाणूचा विघ्नहर्ता ऑफिशियल लोगो आला. 2024ला आता तुम्ही बघत असेल की ऑफिशियल सॉन्गसुद्धा आम्ही रिलीज केला आहे. तो जसं आम्ही लहान होते मोठे झाले तसंच आमचा मंडळ लहानपासून मोठा झाला आणि बाप्पाची प्रतिमासुद्धा लहानपासून आज एवढी मोठी झाली आहे. तो आम्ही प्रत्येक वर्षी काही नवीन, काही हर्ष उल्हासाने काही वेगवेगळा करत असेल. दरवर्षी तिसऱ्या दिवशी बाप्पाची सत्यनारायणची कथा आणि महाप्रसाद असतो. दरवर्षी कमीत कमी 3,000 ते 3,500 पर्यंत पब्लिक जेवण करते आमच्या इकडे आणि कधी काही प्रॉब्लेम आला नाही. चौथ्या दिवशी आधी आम्ही डान्स इव्हेंट ठेवायचे आणि वेगवेगळ्या म्हणजे टोटल महाराष्ट्राचे डान्स ग्रुप येऊन ते परफॉर्म करायचे, इनामसुद्धा वितरण करायचे. गेल्या 2 वर्षापासून वी आर डुईंग कल्चरल इव्हेंट्स लाईक सांस्कृतिक प्रोग्राम. लास्ट इयर आम्ही शिवाजी महाराजच्या जीवनकथावर आधारित एक नाटक आणलं होतं. यावर्षी ओम नटेश्वर कला मंच मुंबईद्वारा एक डान्स प्रस्तुती आहे. तो दरवर्षी आमची इच्छा आणि आमच्या मंडळाच्या प्रत्येक सदस्याची अशी भावना असते की काही वेगळं करू, काहीतरी वेगळं करू. आणि गणपती बाप्पाचा उत्सव फक्त सीमित नाही आहे. मंडळ 15 जानेवारी, 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, जन्माष्टमी, रामनवमी हे एवढे सगळे प्रोग्राम मंडळ दरवर्षी करतो आणि एवढाच प्रोत्साहनी करतो. आणि कॅलेंडरसुद्धा वितरण करतात आम्ही दरवर्षी. प्रत्येक डहाणूचा जेवढे आमचे कॉन्टॅक्ट आहे प्रत्येकाचा घरात जाऊन आम्ही कॅलेंडरचे वितरण करतात. आणि हे मंडळची कल्पना अशी आहे की बाप्पाचा कृपाने आम्हाला जे शक्ती आणि जे भक्ती आम्हाला आहे बस त्याच्याच शक्तीने आम्ही पुढे वेगवेगळा नवीन आणि हे सुद्धा मंडळाची कल्पना आहे की बाप्पा आम्ही दरवर्षी नवीन स्वरूपातच आणि नवीन रूपातच आणतो. आमची प्रतिमा एक स्वरूपात फिक्स नाही आहे. दरवर्षी तुम्ही हा वर्षी आता राजा स्वरूपात बघितलं आहे, गेल्या वर्षी राम स्वरूपात होती. पुढच्या वर्षी काय आहे ते तुम्ही सुद्धा पुढच्या वर्षी येऊन बघा. त्यासाठी मी प्रगती पाटील यांना सुद्धा विनंती करतो की नेक्स्ट इयर सुद्धा तुम्ही इथे यावं आणि असा ब्लॉग बनवू आम्ही. बिलकुल प्रत्येक वर्षी नवीन काहीतरी पाहायचं असेल तर इकडे असं प्रत्येकाला आवर्जून यायला पाहिजे. आणि इथे मोठा महाप्रसादाचं आयोजन सुद्धा केलेलं आहे आणि प्रचंड लोकांची गर्दी सुद्धा म्हणजे बाप्पा पाहायला सुद्धा आणि महाप्रसादाचा आनंद घेण्याकरता सुद्धा. धन्यवाद. बोलो गणपती बाप्पा. तर पहा विघ्नहर्ता गणपती बाप्पांची सेवा करण्याकरता पालघर जिल्हा BJP प्रेसिडेंट श्री भरतभाई राजपूत सुद्धा
भक्तांना प्रसाद वाटप करताना तुम्हाला पाहायला मिळत असतील. अतिशय उच्च कोटीची सेवा आहे ती त्यांची. मोठ्या संख्येने भक्त येथे गणपती बाप्पांचं दर्शन त्याचबरोबर महाप्रसादाचा लाभ घेण्याकरता आलेले आहेत. त्याचबरोबर या मंडळाचे जे सदस्य आहेत त्यांनी सुद्धा उत्तम कामगिरी बजावलेली आहे, जेणेकरून कोणत्याही भक्ताला कोणत्याही प्रकारची असुविधा नाही होणार ह्याची त्यांनी पुरेपूर काळजीही घेतली आहे. आम्ही सुद्धा प्रसादाचा लाभ घेतला. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.